आकाशवाणी पुणे. मानसी निर्मळे सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. कोरोनावरील भारतात विकसित करण्यात आलेल्या लशी इतर देशांतल्या लशीइतक्याच परिणामकारक. कोरोना प्रतिबंधक लस घेणं हितकारक आहे तरी ऐच्छिक राहील, आरोग्य मंत्रालयाचा खुलासा. कोरोनाची साथ आटोक्यात येताना दिसत असली तरी देशातले सर्वाधिक मृत्यू आणि नवबाधित महाराष्ट्रातच. मार्गदर्शक तत्व आणि प्रमाणित प्रक्रियेचं पालन न करण्याच्या वृत्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाला चिंता. आणि कोरोना निर्बंधांमुळे विवाह समारंभातील लोकांच्या उपस्थितीवर मर्यादा असल्या तरी मंगल कार्यालयात बुकिंग फुल. आता सविस्तर बातम्या. भारतात विकसित करण्यात आलेल्या कोरोनावरील लशी इतर देशातील लशीइतक्याच परिणामकारक आहेत. कोविड-19 प्रतिबंधक लस घेणं हे हितकारक असून जरी आधी कोविड-19चा संसर्ग होऊन गेला असेल तरी ठराविक मुदतीत या लशीच्या 2 मात्रा घेणं लोकांच्या हिताचं राहील असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. ही लस घेणं नागरिकांसाठी ऐच्छिक राहणार आहे. कोविड-19 लशीची कुणावर सक्ती केली जाणार नाही, पण लस घेतलेलं केव्हाही चांगलंच असेल असं आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर लशीबाबतच्या शंकांचं निरसन करताना सांगण्यात आलं. लस घेतली तर ती अर्धवट मात्रेत घेऊ नये तर पूर्ण 2 मात्रा घेतल्या जाव्यात असा सल्लाही मंत्रालयानं दिला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचं कोरोनापासून संरक्षण होईल आणि इतरांनाही त्याची बाधा होणार नाही. कुटुंबीय, मित्र, नातेवाईक, सहकर्मचारी यांना संरक्षण मिळेल. देशातील लशीच्या चाचण्या वेगवेगळ्या पातळ्यांवर असून भारतातील पहिली लस लवकरच जारी करण्यात येईल. 6 लशी भारतात तयार होत असून त्यात आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांची कोवॅक्सिन, झायडस कॅडिलाची झायकोव्ह-डी, जिनोव्हाची एमआरएनएल लस, सिरमची कोविशिल्ड, हैदराबादची डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज तयार करत असलेली रशियाची स्पुटनिक 5 या लशींचा समावेश आहे. 6वी लस हैदराबादमधील बायोलॉजिकल इंडिया लिमिटेड ही कंपनी तयार करत असून ती अमेरिकेतील MIT या संस्थेच्या सहकार्यानं विकसित केली जात आहे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात लशीकरणाची तयारी जोरात सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 25,000 आरोग्य आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काल दिली. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक काल घेण्यात आली. त्यावेळी ही माहिती त्यांनी दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचा टप्पा यशस्वी होईलच, मात्र पुढील टप्प्यात नागरिकांना लसीकरण करताना एकही नागरिक लशीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल असंही ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यात लसीबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्यात येईल, तसेच त्यासाठी कलावंतांची मदत घेण्यात येईल. तसेच दर आठवड्याला तयारीबाबत विविध विभागांची बैठक घेण्यात येईल असंही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश नांदापूरकर यांनी लसीकरणाबाबत सादरीकरण केलं. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रत्ना रावरंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर आदी उपस्थित होते. राज्यात काल कोविड-19चे 3,994 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या आता 18,88,767 झाली आहे. काल 4,467 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 17,78,722 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 94.17% आहे. चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याचं प्रमाण काल 15.74% होतं. सध्या राज्यात 60,352 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल राज्यात कोविड-19च्या 75 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 48,574 वर पोहोचली. राज्यातला मृत्यूदर 2.57% एवढा आहे. राज्यात कोरोना बाधितांचं प्रमाण घटतं असलं तरी दररोज प्रत्येक जिल्ह्यात नवे बाधित सापडतच आहेत. दिवसभरात एकही नवा कोरोना बाधित आढळला नाही असा जिल्हा महाराष्ट्रात नाही. दिवसभरात कोविड-19मुळे एकही मृत्यू झाला नाही असे मात्र बरेच जिल्हे आहेत. कोल्हापूर विभागात तर एकाही जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात एकही मृत्यू झाला नाही. देशाच्या तुलनेत राज्यात 24 तासात आढळलेल्या नवबाधितांची आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या कालही अधिक होती. देशात काल मृत्यू संख्याही सर्वाधिक महाराष्ट्रातच होती. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
मार्गदर्शक तत्व आणि प्रमाणित प्रक्रियेचं पालन करण्याच्या अभावामुळे कोरोनाची अभूतपूर्व महासाथ देशात वणव्यासारखी पसरली अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं कोरोना साथीच्या हाताळणीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनावरील उपचार सामान्य माणसाला परवडणारे नाहीत असंही न्यायालयानं म्हटलं आहे. कोविड काळातल्या आरोग्याच्या प्रश्नांबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेवर काल न्यायमूर्ती अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती शहा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की कोविड-19 साथीच्या प्रतिबंधासाठी आणखी उपाययोजना करायला हवी. तसंच खासगी रुग्णालयांकडून कोविड-19 रुग्णांवर उपचारासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर मर्यादा घालायला हवी. किफायतशीर दरात आरोग्य सेवा हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे याची जाणीव न्यायालयानं यावेळी करून दिली. राज्यांनी अधिक सतर्कतेनं आणि केंद्राशी सुसंवादानं काम करण्याची गरज आहे. नागरिकांचं आरोग्य हा अग्रक्रम असायला हवा. मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित प्रक्रियांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी, कारण त्यांनी इतर लोकांच्या जीवाशी खेळणं परवडणारं नाही. टाळेबंदी किंवा संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याची पूर्वसूचना खूप आधी द्यावी, म्हणजे लोकांना रोजीरोटीची सोय करून नियमांचे पालन करता येईल. गुजरातमध्ये 80-90 कोटी रुपये दंड जमा होऊनही लोक नियमांचं पालन करताना दिसत नाही. त्यामुळे राज्यांचे गृहसचिव आणि मुख्य सचिव यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हा अधीक्षक यांना योग्य ते आदेश द्यावेत असंही न्यायालयानं म्हटलं आहे. विवाह समारंभातील लोकांच्या उपस्थितीवर अद्यापही मर्यादा असल्या तरी पुणे आणि परिसरातील बहुतेक सर्वच मंगल कार्यालयातील आगामी किमान 3 ते 4 महिन्यांचं बुकिंग फुल झालं असून गेल्या सुमारे 8 ते 9 महिन्यात कोरोना प्रादुर्भावामुळे रखडलेले विवाह समारंभ आता पार पडले जात आहेत. ऐकूया याबद्दलचा हा वृत्तांत. सध्या विवाह समारंभासाठी 50 निमंत्रितांचंच बंधन असलं तरी त्याचा एकूण विवाह संख्येवर फारसा परिणाम झालेला दिसत नसून दिवाळीनंतरच्या प्रत्येक मुहूर्तावर शहरात आणि आजूबाजूच्या परिसरातही मोठ्या संख्येनं विवाह होत आहेत. पुणे आणि परिसरात छोटी मोठी मिळून सुमारे 475 मंगल कार्यालय आणि नव्यानं सुरू झालेले लॉन्स आहेत. त्यावर मोठमोठे सेट उभारून शाही विवाह साजरे होत असतात. मात्र सध्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळं लोकांच्या उपस्थितीवरच बंधनं आल्यानं खर्चावरही त्या प्रमाणात मर्यादा आली आहे. पण या सर्व बंधनांमुळं लग्न समारंभांची संख्या कमी तर झालेली नाहीच, उलट काही प्रमाणात ते वाढलेलेच दिसत आहेत. त्यामुळंच शहरातील बहुतेक सर्वच प्रमुख मंगल कार्यालयातील आगामी मार्च-एप्रिल पर्यंतच्या मुहूर्ताच्या सर्व तारखा बुक झालेल्या दिसून आल्या. परिणामी काही ठिकाणी तर काढीव मुहूर्तावरही विवाह साजरे होत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी काल सरासरी 350 दिवसांवर आला असून कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 93% स्थिर राहिलं आहे. रुग्ण दुपटीचा काळ गुरुवारी सरासरी 328 दिवस होता. कोरोना संसर्गावर हळूहळू नियंत्रण मिळू लागलं असून कोरोना वाढीचा दर 21% खाली आला आहे. कोरोना काळात सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या अशी मागणी आता पुढे येऊ लागली असून या मागणीसाठी काल बुलडाणा इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनासह आरोग्य विभागावर प्रचंड प्रमाणात ताण वाढत होता. अशा कठीण काळात कर्तव्य बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात येत असल्यानं त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कोरोनावरील भारतात विकसित करण्यात आलेल्या लशी इतर देशातल्या लशी इतक्याच परिणामकारक. कोरोना प्रतिबंधक लस घेणं हितकारक आहे तरी ऐच्छिक राहील, आरोग्य मंत्रालयाचा खुलासा. कोरोनाची साथ आटोक्यात येताना दिसत असली तरी देशातले सर्वाधिक मृत्यू आणि नवबाधित महाराष्ट्रातच. मार्गदर्शक तत्व आणि प्रमाणित प्रक्रियेचं पालन न करण्याच्या वृत्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाला चिंता. आणि कोरोना निर्बंधांमुळे विवाह समारंभातील लोकांच्या उपस्थितीवर मर्यादा असल्या तरी मंगल कार्यालयात बुकिंग फुल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.